ठीक आहे, नमस्कार. तर पूर्वीच्या ह्याच्या पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये पाहिलं, की आपण अपील कोणाकडे करू शकतो, आपण ॲप्लिकेशन कोणाला देऊ शकतो. त्याच्यानुसार फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी कोण असते, सेकंड अपिलेट ऑथॉरिटी कोण असते, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कोण असतात, त्याच्यानंतर त्यांचे हेडक्वार्टर्स कुठे असतात, त्याच्यानंतर पेनल्टीज काय असतात, डेझिग्नेटेड ऑफिसर कोण असतो, फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीचं रँक काय असतं, सेकंड अपिलेट ऑथॉरिटीचं रँक काय असतं, कुठल्या अंडर अपॉइंट होतात ते, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. ठीक आहे. आता हे जे चीफ कमिशनर आणि कमिशनर्स आहेत, ठीक आहे, इन्फॉर्मेशन झालं का मगाशी? ठीक आहे. चीफ कमिशनर्स और कमिशनर्स आहेत ना, आता हे रिमूव्हल, ह्यांचं रिमूव्हल कसं होतं? अपॉइंट तर झालेत. 12चा ऑफिसर होता, त्यामुळे 13त अपॉइंट झाल्या. 14मध्ये हे जे त्यांचे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, ठीक आहे, म्हणजे काय टर्म्स ऑफिस अँड कंडिशन ऑफ द सर्व्हिस, ह्या 14 झाल्या. त्यानंतर 15 आता रिमूव्हल स्टार्ट होणार आहे. ठीक आहे. इथून पासून एंड पर्यंत आपण हा ऍक्ट असणार आहे आपला. ठीक आहे. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द ऍक्ट, द गव्हर्नर मे बाय ऑर्डर रिमूव्ह फ्रॉम द ऑफिस द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर ऑर द कमिशनर. ठीक आहे. यांना अपॉइंट कोणी केले रे? गव्हर्नमेंटने केले ना. कुणाच्या अंडर? ती कमिटी होती बघा, ज्याच्यामध्ये आपला आपले सीएम होते, लीडर ऑफ अपोजिशन होता, एक कॅबिनेट मिनिस्टर होता, ठीक आहे, सेक्रेटरी सीएम होता. त्या कमिटीच्या अंडर गव्हर्नमेंटनं अपॉइंट केलं ना, त्याच्या अंडर ओथ घेऊन हे अपॉइंट झाले. त्यांना रिमूव्ह करायचं ऑर्डर कोणाला असते? तर हे ना, गव्हर्नमेंटनं असते. बाय ऑर्डर रिमूव्ह फ्रॉम द ऑफिस ऑफ द चीफ कमिशनर और एनी कमिशनर इफ द चीफ कमिशनर और कमिशनर ॲज द केस रिमूव्ह. आता हे रिझाईन देत आहेत काय? तर रिझाईन देतात ह्याच्याकडे डायरेक्टली, बरोबर. पण हा रिमूव्ह करतोय, काढून टाकतोय त्यांना. मग कुठल्या ग्राउंडवरती रिमूव्ह करतोय? इज ॲडजस्ड अँड इन्सॉल्वंट or has been convicted to an offense which in the opinion of the governor involves moral turpitude or engages during his terms in office in any paid employment outside the duties of his office. या 3 कारणामध्ये हायलाइटेड केलेले वर्ड कंटिन्यू वाचायचे. ठीक आहे. ॲडजस्ट, इन्सॉल्वंट, मॉरल टर्पिट्यूड आणि पेड एम्प्लॉयमेंट आउटसाइड द ड्युटीज, ह्या 3 कारणांवरून हे. कारण इथं बघितलंय ना आपण, लाभाचं कुठलं पद धारक नाही असलं पाहिजे, कोणत्याही कॉन्ट्राव्हेन्शन मध्ये गोष्ट नाही केली पाहिजे, ॲडजस्ट आणि इन्सॉल्वंट असलं तर. ह्या समजून घ्यायचं की का रिमूव्ह केलं जाऊ शकतं. ह्या तुम्हाला समजून जाईल, हे ऑप्शन आली की ह्याच्यामुळे करतात रिमूव्ह. ठीक आहे. त्याच्यानंतर डी मध्ये काय म्हटलंय? is in the opinion of the government unfit to continue in office by reason of infirmity of mind or body, or has acquired such financial or other interest as likely to be affect prejudicially. म्हणजे म्हणजे काय? इथं अर्थ लिहिला बघा, वे दॅट हार्म्स और इन्फ्लुएन्स पीपल अनफेअरली. ठीक आहे. हिज फंक्शन्स ॲज अ चीफ कमिशनर और कमिशनर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर नॉट विथ स्टँडिंग. आता हे काय आहे, याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काय आहे नाही. ठीक आहे. तुम्ही समजून घ्या की कशावरनं रिमूव्ह केलं जातं. ठीक आहे. आता नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन द सबसेक्शन 1, द चीफ कमिशनर और एनी कमिशनर शॅल नॉट बी रिमूव्ड फ्रॉम द ऑफिस. कधीपर्यंत रिमूव्ह नाही केलं जात? अनलेस अ रेफरन्स इज मेड. रेफरन्स कोण मेड केलं करतं? बाय द स्टेट गव्हर्नमेंट टू द चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट ऑफ ज्युडिकेचर ऑफ बॉम्बे. ठीक आहे. प्रोसिजर काय आली का तुम्हाला? रेफरन्स कोण मेड करतं? स्टेट गव्हर्नमेंट रेफरन्स मेड करतं. कुणाला करतं? चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट करतं. आणि रिमूव्ह कोण करते? गव्हर्नर रिमूव्ह करते, बरोबर. अशी एक थोडक्यात रिमूव्हलची प्रोसेस आहे. सिकिंग अँड एन्क्वायरी अँड रिकमेंडेशन. एन्क्वायरी बसवली त्याच्यावरती, आणि रिकमेंडेशन ऑन द प्रपोज रिमूव्हल ऑफ द चीफ कमिशनर ऑर द कमिशनर अलॉंग विथ द ग्राउंड्स फॉर द रिमूव्हल अँड मटेरियल सपोर्टिंग सच प्रपोजल. ठीक आहे. ह्या कारणांवरून ते अशी प्रोसिजर रिमूव्ह करतात. म्हणजे काय? स्टेट गव्हर्नमेंट सांगतं, यांना रिकमेंड करतं, रेफरन्स करतं चीफ जस्टिस ऑफ हायकोर्ट, आणि गव्हर्नर ह्या 5 कारणांवरून त्यांना रिमूव्ह करू शकतं. ठीक आहे. आता 16 काय म्हणतात? पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ कमिशन. जे 13 नंबर अंडर फॉर्म झाले कमिशन, त्याचे पॉवर काय करतात? इट शॅल बी द ड्युटी ऑफ कमिशन टू एन्श्युअर अ प्रॉपर इम्प्लिमेंटेशन ऑफ दिस ऍक्ट. आता रिपीटेड फेल्युअर झालाय म्हणूनच तर आपण याला अपॉइंट केलंय, असं बघितलं ना, असं लक्षात ठेवलंय आपण सेक्शन. मग ड्युटी ऑफ द कमिशन काय असणार?
proper implementation of this act and to make suggestion to the state government for ensuring better delivery of public services. अजून चांगल्या पद्धतीनं पब्लिक सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करता येतील ह्याच्या बाबत रिकमेंडेशन देणे. ठीक आहे, सजेशन्स देणे. फॉर दिस पर्पज द कमिशन मे, हे सगळं करण्यासाठी कमिशन काय करते, टेक्स यू मोठे नोटीस, मोठे म्हणजे ऑन इट्स ओन मोशन. ठीक आहे, ऑफ फेल्युअर टू डिलिव्हर पब्लिक सर्व्हिसेस इन अकॉर्डन्स विथ दिस ऍक्ट अँड रेफर सच केसेस फॉर डिस्पोजल. म्हणजे स्वतःच्या अखत्यारीत घेऊन असे डिलिव्हरी फेल्युअर झालेले स्वतः डिस्पोज करते. ठीक आहे, ॲज इट मे डीम अप्रोप्रिएट. ठीक आहे, कॅरी आउट इन्स्पेक्शन ऑफ ऑफिसेस इंटरेस्टेड विथ द डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस. म्हणजे जे कोण ऑफिसेस ऑथॉरिटीज देणार आहेत ह्या इन्फॉर्मेशन अँड द ऑफिसेस ऑफ द फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी अँड सेकंड अपिलेट ऑथॉरिटी ह्यांचंही इन्स्पेक्शन पण करू शकते. ठीक आहे, हे करण्यासाठी कशासाठी, प्रॉपर इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, इम्प्लिमेंटेशन काय करणं आहे आपल्याला, मेन उद्देश कशाला ऍक्टचा, डिलिव्हर करा तुम्ही पब्लिक सर्व्हिस. ठीक आहे, जे काय तुमचे प्रलंबित खटले आहेत, प्रलंबित तुमचे ते निकालात काढले तिनं, हे पहिलं काम केलं. इन्स्पेक्शन कॅरी आउट केलं, हे बरोबर नीट काम करतात का याच्यासाठी. रिकमेंड डिपार्टमेंट इन्क्वायरी अगेन्स्ट एनी डेजिग्नेटेड ऑफिसर और अपीलेट ऑथॉरिटीज हू हॅव फाइल्ड अँड ड्यू डिस्चार्ज ऑफ फंक्शन्स कास्ट ऑन. आता इथं ब्ल्यू एचमध्ये काय केलं माहिती आहे का, हे विचारात घेतं स्टेट गव्हर्नमेंट, हे तीन, एक ECD आणि E. बघू आपण पुढं. त्यानंतर रिकमेंड चेंजेस इन प्रोसिजर्स फॉर डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिस विच विल मेक द डिलिव्हरी मोर ट्रान्सपरंट अँड इझियर. Provided that before making such recommendation, the commission shall consult the administrative secretary in charge of the department. कमिशन त्या डिपार्टमेंटचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेक्रेटरी इन चार्ज असतो, त्याच्याशी कन्सल्ट करतं, विच इज टू डिलिव्हर द पब्लिक सर्व्हिस, जो डिलिव्हर करतो पब्लिक सर्व्हिस. रिकमेंड स्टेप्स टू बी टेकन बाय द पब्लिक अथॉरिटी फॉर इफिशियंट डिलिव्हरी. ठीक आहे, मॉनिटर डिलिव्हरी ऑफ द पब्लिक सर्व्हिस बाय पब्लिक ऑथॉरिटीज. ठीक आहे, हिअर अँड डिसाइड द अपील फील्ड बिफोर ॲज पर फाइल्ड ॲज पर सेक्शन 18. ठीक आहे, सेक्शन 18 मध्ये जे फाईल करतील अपील त्यानुसार डिसाईड करतं आणि हिअर करतं. आता बघा कमिशन पुढे पण अपील फाईल होत आहेत. ही नवीन गोष्ट आपल्याला समजली. तर द कमिशन शाल वाईल इन्क्वायरिंग इन टू द मॅटर सेम लाईक फर्स्ट अपिलेट आणि सेकंड अपिलेट ऑथॉरिटी ह्यांना पण कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर प्रमाणे असतात. तर कुठल्या बाबतीत, द फॉलोइंग मॅटर्स, समनिंग अँड एन्फोर्सिंग द अटेंडन्स ऑफ पर्सन, तिथं उपस्थित राहण्यासाठी त्यांना समन्स बजावणे, कंपेलिंग देम टू गिव्ह अन ओरल ऑर रिटल एव्हिडन्स अँड ओथ अँड, म्हणजे शपथ घेऊन त्यांना तोंडी किंवा लेखी जबाब देण्यासाठी कंपाईल करू शकतं. अँड प्रोड्युसिंग डॉक्युमेंट्स अँड अदर थिंग, किंवा डॉक्युमेंट किंवा काही गोष्टी सादर करण्यासाठी त्यांना कंपेल करू शकतं असं. रिक्वायरिंग द डिस्कवरी ऑन इन्स्पेक्शन ऑफ डॉक्युमेंट्स, रिसिव्हिंग एव्हिडन्स ऑन ॲफिडेव्हिट्स, requesting any public records or copies thereof from any court or office, issuing summons for examination of witness or documents, and any other matter which may be prescribed. And the 17 काय आहे, ॲक्शन बाय गव्हर्नमेंट ऑन रिकमेंडेशन ऑफ कमिशन. ठीक आहे, म्हणजे आता हे रिकमेंडेशन केलं ना कमिशननं, या सगळ्या रिकमेंडेशन केल्या. ठीक आहे, कुठल्या या सगळ्या ज्या रिकमेंडेशन केल्या कशासाठी, फॉर प्रॉपर इम्प्लिमेंटेशन. आता याच्यावरती गव्हर्नमेंट काय ॲक्शन घेत आहे, द स्टेट गव्हर्नमेंट शॅल कन्सिडर द रिकमेंडेशन मेड बाय द कमिशनर अंडर क्लॉज CDE ऑफ सबसेक्शन 16A. बघा हे तर गोळा केलं, हे ब्ल्यू कलरमध्ये CDE म्हणजे कुठलं, डिपार्टमेंटल एन्क्वायरी जी लागू होते ती. त्यानंतर चेंज इन प्रोसिजर ऑफ डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिस आणि रिकमेंडेड स्टेप्स टू बी टेकन बाय पब्लिक ऑथॉरिटी. इन डेप्थ जर विचारला तर इथपर्यंत जाऊ शकतात ते. विच ऑफ द फॉलोइंग काय दिले, रिकमेंडेशन्स कॅन बी ॲक्सेप्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट, देऊ शकतात. हे तीन, चौथा एक वेगळा देऊ शकतात किंवा यातला एकच देऊ शकतात, 3 वेगळे देऊ शकतात, असं लक्षात ठेवा. त्यानंतर सेक्शन 18, सॉरी इथं राहिले, अंडर CDA 16 अँड सेंट इन्फॉर्मेशन टू द कमिशन, इन्फॉर्मेशन कमिशनला सेंड करते विदिन द पिरियड ऑफ 30 days और सच टाइम मे बी डिसाइडेड इन कन्सल्टेशन विथ द कमिशन. ठीक आहे, कमिशनच्या कन्सल्टेशनना असे टाइम लिमिट ते डिसाईड करतात. आता सगळीकडे बघा मोस्टली 30 days, 45 days आणि 90 days झाले. ठीक आहे,
त्यामुळे एवढं काय लक्षात ठेवायला अवघड आहे. आणि जर कॉज नोटीस, शो कॉज नोटीस असली तर 15 डेज आले, राईट. आता 18 सेक्शन काय, अपील टू कमिशन. 18 नंबर आहे, द इलिजिबल पर्सन ऑर द डेझिग्नेटेड ऑफिसर बिईंग अग्रीव्ड बाय ऑर्डर ऑफ द सेकंड अपिलेट ऑथॉरिटी. म्हणजे सेकंड अपिलेट ऑथॉरिटीच्या वर पण सॅटिस्फाय नाही झाली. आपण मगासपर्यंत ह्याच्या अगोदरच्या पर्यंत काय बघितलं आपण, की आपला जो इलिजिबल पर्सन आहे तो अगेन्स्ट कोणाच्या अपील करतो, तर अगेन्स्ट अपील करतो हा डिझिग्नेटेड ऑफिसरच्या. कुठं, फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीमध्ये. फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट कोण कोण अपील करतात, तर इलिजिबल पर्सन आणि डेझिग्नेटेड ऑफिसर सेकंड अपिलेट ऑथॉरिटीमध्ये. ठीक आहे. आता सेकंड अपिलेट ऑथॉरिटीने दिलेला डिसिजन आपण त्यांना सॅटिस्फाय नसेल, तर हे इलिजिबल पर्सन ऑर द डेझिग्नेटेड ऑफिसर being aggrieved by the order of the second authority may file an appeal before the commission within period of 60 days. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीमध्ये आपण जो अपील फाईल केला होता तो 30 डेजचा होता. ठीक आहे. सेकंड अपिलेट ऑथॉरिटीमध्ये करत होतो तो 30 आणि 45 डेजचा होता. त्या दोघांसाठी एक्सटेन्शन आपल्याला 90 दिवसाचा मिळाला होता. ठीक आहे. पण इथं बघा, 30 दिवसाच्या ऐवजी सेकंड अपिलेट ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट जो आपण पहिला अपील करतोय, ठीक आहे, म्हणजे सेकंड अपीलच्या अगेन्स्ट बरं का, तुम्ही म्हणाल पहिला अपील, तो आपला 60 डेजचा झाला, डबल पिरियड झाला. ठीक आहे. आता बघा, हा मी इथं परत पुढे आलं, द चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर कमिशनर ॲज द केस मे बी शॅल डिस्पोज सच अपील विदिन द पिरियड ऑफ 90 डेज. हा 60 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला अपील करताय आणि तुम्ही 90 दिवसांच्या आत डिस्पोज करा. फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट ऑफ द अपील आफ्टर गिव्हिंग ऑल द पार्टीज अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. पार्टीज म्हणजे कुठल्या पार्टीज, तुमचे इलिजिबल पर्सन आणि डेझिग्नेटेड ऑफिसर. The commission may impose the penalty on the designated officer or the first appellate authority or vary or cancel the penalty imposed. आता कोणावरती पेनल्टी लावणार, ऑब्विसली ठरलेलं आहे, एक तर डेझिग्नेटेड ऑफिसर किंवा फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटीवर, बरोबर. कारण सेकंड अपिलेट ऑथॉरिटी तर ह्याच्यावरची व्हॅरी करू शकते, नाही तर आय जसं ठेवू सांगू शकते, त्यामुळे त्यांचा तर विषयच येत नाही. मग डेझिग्नेटेड ऑफिसर और फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी और व्हॅरी और कॅन्सल द पेनल्टी इम्पोज्ड अँड मे ऑर्डर टू रिफंड सच पेनल्टी. बघा, हा फर्स्ट पहिल्यांदा इथं वर्ड आला, रिफंड करू शकते, रिफंड करायला सांगू शकते. कोण, कमिशन. असा जर तुम्हाला क्वेश्चन आला की विच ऑफ द फॉलोइंग पॉवर्स कॅन बी एक्सरसाइज बाय द कमिशन, मग ते की ते असं करू शकते की डेझिग्नेटेड ऑफिसरला इम्पोज पेनल्टी करू शकते. इट मे डायरेक्ट टू रिफंड सच पेनल्टी. मग आपल्याला वाटू शकतं अरे काय रिफंड कसं काय करतील, पण करता येते तिथं रिफंड. ठीक आहे. कमिशन त्यांना रिक्वायर करू शकते रिफंड करा पेनल्टी, जर तसं गरजेचं असेल तर. देन 19 annual report. The commission shall, after the end of each financial year, prepare a report on its working during the preceding year. ठीक आहे, पाठीमागच्या वर्षात काय काय झाले त्याच्यावर, as well on the evaluation of the performance of delivery of public service by the public authorities and present the same to the state government. The state government shall lay an annual report presented by the commission before each house of the state legislature. त्यानंतर डेव्हलपिंग कल्चर टू डिलिव्हर अ पब्लिक सर्व्हिस विदिन द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट. आता हे कोण डेव्हलप कल्चर आपण कसं लक्षात ठेवलं होतं, तर ती कमिशन फाईल झाले तर डेव्हलप कसं कल्चर करतात, चांगल्या पद्धतीनं सगळ्यांपर्यंत ट्रान्सपरन्सीनं माहिती पोचावी याच्यासाठी कसे डेव्हलप करतायत कल्चर. तर ऑल पब्लिक ऑथॉरिटीज मे टेक टाइम बाउंड इफेक्टिव्ह स्टेप टू रिड्यूस द डिमांड फ्रॉम द एलिजिबल पर्सन्स. ठीक आहे. टाइम बाउंड इफेक्टिव्ह स्टेप्स म्हणजे काय, कमी कमी वेळात जास्तीत जास्त कसं मिळावी माहिती आणि त्यांच्याकडचे डिमांड कसं कमी होतात. ठीक आहे, याच्यासाठी स्टेप घेणं. टू सबमिट अ व्हेरियस सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स, ॲफिडेविट्स एक्सेट्रा. ठीक आहे, फॉर ऑप्टेनिंग अ पब्लिक सर्व्हिस. द पब्लिक ऑथॉरिटी शॅल मेक कन्सन्ट्रेड एफर्ट्स टू ऑप्टेन रिक्विजिट इन्फोर्समेंट डायरेक्टली फ्रॉम अदर ऑथॉरिटीज और पब्लिक ऑथॉरिटी. म्हणजे आता जी पब्लिक ऑथॉरिटी जी देणार आहे ना, ते कन्सर्न एफर्ट करतं कशासाठी, रिक्वेजिट करायची असेल, मागणी करायची असेल इन्फॉर्मेशन एखाद्या ऑफिसर डिपार्टमेंटनं किंवा पब्लिक ऑथॉरिटीकडनं, तर तसे ते एफर्ट्स पण घेतात. कारण कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फास्ट या सगळ्या गोष्टी व्हाव्यात यासाठी कल्चर डेव्हलप करतात ना, एक फास्ट प्रोसेस. सेकंड, द फेल्युअर ऑन द पार्ट ऑफ द डेझिग्नेटेड ऑफिसर टू डिलिव्हर अ पब्लिक सर्व्हिस विदिन द स्टिप्युलेटेड टाइम लिमिट शॅल नॉट बी काउंटेड टुवर्ड्स मिसकंडक्ट. बघा, जो ऑफिसर फेल होतोय ना त्याच्यावरती हे नाही करत आहेत ते काय, विदिन स्टिप्युलेटेड टाइम लिमिटमध्ये जर डेझिग्नेटेड ऑफिसर डिलिव्हर करायला फेल झाला
तर त्याला मिसकंडक्ट म्हणून कन्सिडर नाही करत आहेत ॲज द पर्पज अँड द एम इज टू सेन्सिटाईज द डेजिग्नेट ऑफिसर. का करत नाहीत सांगा? कारण त्यांचं एम आहे की सेन्सिटाईज करायचं त्या डेजिग्नेटेड ऑफिसरला टुवर्ड्स द ॲस्पिरेशन्स ऑफ द एलिजिबल पर्सन्स. काय मागणी आहेत त्यांच्या बघ. अँड टू यूज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, जी आपण मॉनिटरिंग करायच्या वेळेला 6-7 नंतर सोबतच बघितली होती ती. अँड टू ॲडॉप्ट ई गव्हर्नन्स कल्चर टू डिलिव्हर अ पब्लिक सर्व्हिस टू द एलिजिबल पर्सन्स विदिन स्टेप्युलेटेड टाईम. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इम्प्लिमेंट करायसाठी हे नवीन कल्चर ते डेव्हलप करतायत. On receipt of the commission in writing from the second appellate authority or the chief commissioner or the commissioner, as the case may be, regarding repeated defaulters on the part of the designated officer. ठीक आहे. आता कोण रिसिप्ट देणार आहे? सेकंड अपीलेट ऑथॉरिटी देणार आहे किंवा चीफ कमिशनर किंवा कमिशनर देणार आहेत ना, की डेजिग्नेटेड ऑफिसर असे रिपीटेड फेल्युअर्स करते. ठीक आहे. द हेड ऑफ द पब्लिक ऑथॉरिटी कन्सर्न, म्हणजे ज्या पब्लिक ऑथॉरिटीचा हा डेजिग्नेटेड ऑफिसर आहे, जी माहिती पुरवत आहेत, शॅल बी कॉम्पिटंट टू टेक अप्रोप्रिएट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन. तो त्याच्यावरती कोण घेऊ शकतो बघा ॲक्शन, त्या डेजिग्नेटेड ऑफिसरवरती कोण घेऊ शकतो? हेड ऑफ द रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट. ठीक आहे. आफ्टर रेकॉर्डिंग अँड फायडिंग टू दॅट बट नॉट बिफोर गिव्हिंग अ शो कॉज नोटीस. कधी घेऊ शकतो? कळते का? कधी घेऊ शकतो? ज्या वेळेला त्याच्यावरती हे प्रूव्ह झाले. ठीक आहे. पण शो कॉज नोटीस दिले, शो कॉज नोटीस द्यायच्या आधीच डायरेक्टली त्याच्यावरती ॲक्शन नाही घेऊ शकत. शो कॉज नोटीस कशासाठी देत आहेत की बाबा त्याची पण बाजू आपल्याला ऐकून घ्यायला पाहिजे ना, का झालंय रिपीटेड फेल्युअर. म्हणून ते काय म्हणतात, बट नॉट बिफोर गिव्हिंग अ शो कॉज नोटीस. शो कॉज नोटीस देऊ देत आणि त्याला अपॉर्च्युनिटी देऊ देत बिईंग हर्ड ऑफ द डिफॉल्टर, त्याच्यानंतर मग तुम्ही ॲक्शन घ्या. कोण? हेड ऑफ द डिपार्टमेंट, पब्लिक ऑथॉरिटी. असं आहे ते. आता एक्सप्लेनेशन बघा. रिपीटेड फेल्युअर कशाला म्हणतात? तर त्यानं जर 10% डिफॉल्ट्स इन अ टोटल एलिजिबल केसेस ही रिसिव्ड इन दिअर, वर्षभरात रिसिव्ह झालेले त्याचे केसेस असतील, त्याच्या 10% जर त्यांना डिफॉल्ट केलेले असतील, रिपीटेड डिफॉल्ट केले असतील, तर त्याला डीम टू बी अ रिपीटेड डिफॉल्टर म्हणतात. हा क्वेश्चन एक्सपेक्टेड करू शकतो, म्हणजे एक्सपेक्ट करू शकता, विचारू शकता. All the designated officer and the appellate authority shall undergo a periodic training to enhance and ensure time-bound delivery. Periodic trainings देतात आणि ते कोण देतं? स्टेट गव्हर्नमेंट देतं आणि त्यांचा एक सिलेबस इन फाउंडेशन कोर्स असं समजला इन जनरल आहे. ठीक आहे. टू एनकरेज अँड एनहान्स द एफिशियन्सी ऑफ द डेजिग्नेटेड ऑफिसर, हेड ऑफ द पब्लिक ऑथॉरिटी. आता ह्यालाच शेवटी करायचं आहे ना, आपल्या एम्प्लॉईने जास्त चांगल्या पद्धतीनं काम करावं, याच्यासाठी कॅश इन्सेंटिव्ह देतो तो डेजिग्नेटेड ऑफिसरला. कोण पण? कुठल्या ऑफिसरला? जो 12चा ऑफिसर आहे त्याला नाही देत. ठीक आहे. जो अगेन्स्ट whom no default is reported in the year and who is delivering a public services within the stipulated time along with the certificate of appreciation. त्याला कामाचं प्रशंसा करणाऱ्याचं एक सर्टिफिकेट पण देतो आणि त्याच्यासोबत त्याला तो कॅश इन्सेंटिव्ह पण देतो की व्यवस्थित चाललंय बाबा तुझं काम. अँड ऑल्सो टेक अ करस्पॉन्डिंग एंट्री इन द सर्व्हिस रेकॉर्ड. त्याच्या सर्व्हिसमध्ये शेरा देतो चांगला की गुड ऑफिसर किंवा ठीक आहे, काय देत असतील त्यांची पद्धत असेल ते, ऑफ द कन्सर्न ऑफिसर. त्याच्यानंतर द स्टेट गव्हर्नमेंट मे गिव्ह अप्रोप्रिएट अवॉर्ड्स टू फॅसिलिटेट द पब्लिक ऑथॉरिटीज विच परफॉर्म द बेस्ट अचिव्हमेंट्स इन द. आता हेड ऑफ द पब्लिक ऑथॉरिटी तर देतोय डेजिग्नेटेड ऑफिसरला, पण स्टेट गव्हर्नमेंट पण प्रमोट करण्यासाठी, उत्साह वाढवण्यासाठी, तर जी ऑथॉरिटी व्यवस्थित काम करेल त्यांच्यासाठी बेस्ट अचिव्हिंग अवॉर्ड्स वगैरे देत असतं. ठीक आहे. तर ह्या कशासाठी आहे? कल्चर, गुड कल्चर डेव्हलप करण्यासाठी एक गोष्टी आहे. त्यानंतर कोरोनाचे पार्ट आले बघा आता हे 21 पासून. Allocation of funds. The state government shall allocate adequate funds for implementation of the provisions of this act and for training of the designated officers, appellate authority and their staff. ठीक है. 22. Provisions to be supplemental or disciplinary rules. The provisions of section 912 and subsection 23 shall be supplemental to the disciplinary and financial rules of such other services rules and regulations as applicable to the employee of the गव्हर्नमेंट और पब्लिक ऑथॉरिटी कन्सर्न. म्हणजे जे काही गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत, ठीक आहे, आणि पब्लिक ऑथॉरिटी जी कन्सर्न आहे, ठीक आहे, त्यांना जे रूल लागू होतात त्याच्यासोबत जे सबसेक्शन म्हणजे 9, 12 आणि 20(3) मध्ये जे प्रोव्हिजन्स दिलेले आहेत ते सप्लिमेंटल आणि डिसिप्लिनरी असणार आहेत. ठीक आहे, असा याचा अर्थ आहे. नंतर सेक्शन 23, इफ अन एलिजिबल पर्सन डेलिबरेटली गिव्स. आता बघा काय, डेलिबरेटली फक्त 12चा ऑफिसरच असू शकतो का? 12चा एलिजिबल पर्सन पण असू शकतो ना, काहीतरी उगाच इन्फॉर्मेशन दिली म्हणून. ठीक आहे.
If an eligible person deliberately gives a false and frivolous information in the application or submits a false document along with the application and obtain the public services, काहीतरी माहिती देऊन उगाच ऑब्टेन केली पब्लिक सर्व्हिस अंडर दिस ऍक्ट ऑन द बेसिस ऑफ सच इन्फॉर्मेशन और डॉक्युमेंट्स इन दॅट केस an action shall be taken against him under the relevant provisions of the penal law in force. त्याच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतली जाते पिनल लॉ इन फोर्स जो काय असेल त्याच्या अंडर. ठीक आहे. 24. The state government may issue to the public authorities such general or special direction in writing for the purpose of effective implementation of this act and the public authority shall be bound to follow the act. म्हणजे काय स्टेट गव्हर्नमेंट हे इफेक्टिव्ह होऊ देत म्हणून त्या पब्लिक ऑथॉरिटीला एक डायरेक्शन इश्यू करू शकते आणि ते ऑब्लिगेटरी असतात त्या पब्लिक ऑथॉरिटीवरती. हां. 25. प्रोटेक्शन ऑफ ॲक्शन अगेन्स्ट इन गुड फेथ. नो सूट प्रोसिक्युशन और अदर लिगल प्रोसिडन्स शाल बी लाय अगेन्स्ट एनी पर्सन. जे काही ॲक्टच्या अंडर गुड फेथच्या साठी म्हणजे चांगल्या हेतून जर काय केलं असेल तर त्याच्या अंडर सूट प्रोसिक्युशन आणि लिगल प्रोसिडन्स फाईल होत नाहीत. त्यानंतर 26. बार्स ऑफ ज्युरिस्डिक्शन. नो सिव्हिल कोर्ट ट्रिब्युनल और अदर ऑथॉरिटीज शॅल हॅव ज्युरिस्डिक्शन. बघा म्हणजे त्यांच्या अखत्यारीत ह्या केसेस येत नाहीत ह्याच्यातल्या असणारे. इन रिस्पेक्ट ऑफ एनी मॅटर विथ द कमिशन अँड द अपिलेट ऑथॉरिटी आर एम्पॉवर्ड बाय ऑर अंडर दिस ऍक्ट टू डिटरमाइन. ठीक आहे. म्हणजे इथं यांनी अपील केलं आणि याच्यात कुठेतरी जो गेलाय डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये हायकोर्टमध्ये तर त्यांचा काय संबंध येत नाही तर असं डायरेक्टली सांगितलं याच्यात. Act to override other laws in relation to the service notified under this act and the implementation of the provisions of this act shall have effect notwithstanding anything inconsistent contained in any other law for the time. म्हणजे ह्याच्या पॅरलली एखादा दुसरा ऍक्ट समजा अस्तित्वात असेल आणि त्याच्यामध्ये काय पण इनकन्सिस्टंट असले ह्या ऍक्टच्या विरोधात त्यांनी काय पण तिकडे त्या ऍक्टमध्ये असलं तरी पण हा ऍक्ट जो आहे आरटीएस ऍक्ट हा त्याच्यावर ओव्हरराईड होईल. म्हणजे ह्याच्यातली मिनिंग तुम्ही खरी धरायची असं त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पॉवर टू मेक रूल्स. 28. द स्टेट गव्हर्नमेंट मे सब्जेक्ट टू द कंडिशन ऑफ प्रिव्हियस पब्लिकेशन. प्रिव्हियस हे बघा सब्जेक्ट टू द कंडिशन ऑफ प्रिव्हियस पब्लिकेशन ते रूल पब्लिश करते. नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट मेक रूल्स टू कॅरी आउट द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट. एव्हरी रूल मेड अंडर दिस ऍक्ट शॅल बी लेड ॲज सून ॲज. म्हणजे बघा आता जे काय रूल बनवले आहेत ठीक आहे आता आपण रूल ऑर्डिनन्स जे काय म्हणतो त्या ऍक्टमध्ये किंवा त्याला मान्यता कधी मिळते ज्या वेळेला आपण एक सेंट्रल गव्हर्नमेंटला करतो ते तर संसदेच्या याच्यामध्ये इथं करतो त्यावेळेला विधानमंडळाच्या ऐवजी. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ती मान्यता मिळते ना. मग हे काय म्हणतात ह्यांनी जे रूल बनवले ठीक आहे तर ते रूल तुम्ही ठेवा हाऊस ऑफ स्टेट लेजिस्लेचर समोर. ठीक आहे. विधानमंडळासमोर ते रूल ठेवा. किती दिवसासाठी? फॉर द टोटल पिरियड ऑफ 30 days. 30 दिवसासाठी ठेवा. विच मे बी कम्प्राइज इन वन सेशन. एखाद्या बैठकीमध्ये एका सेशनमध्येच ते 30 दिवस घेऊ शकतात किंवा इन 2 or more सक्सेसिव्ह सेशन. म्हणजे 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेशन जे एका पाठोपाठ आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 30 दिवस काउंट करू शकता. अँड बिफोर द एक्सपायरी ऑफ. आता हा पार्ट संपला 30 दिवसांचा. किती 30 दिवस कुठं कुठं काउंट करायचे. आणि बिफोर द एक्सपायरी ऑफ द सेशन इन विच इट इज सो लेड और द सेशन इमिडिएटली फॉलोइंग. ठीक आहे. हे सेशन एखादं सेशन एक्सपायरी व्हायच्या आधी किंवा एखादं इमिडिएट सेशन त्याच्यानंतर झालं असेल तर बोथ द हाऊस ॲग्रीज इन मेकिंग एनी मॉडिफिकेशन और रूल शुड नॉट बी मेड. ठीक आहे. म्हणजे त्यांनी जर अशा टायमिंगला सेशन त्यांचं बरखास्त होणार आहे किंवा इमिजिएटली झाले तर त्याच्यामध्ये त्यांनी असे कुठले रूल किंवा हे ॲक्सेप्ट केल्या किंवा मॉडिफिकेशन केल्या हां आणि त्यांनी नोटिफाय केलं त्यांचा डिसिजन टू द इफेक्ट इन द ऑफिशियल गॅझेट. द रूल शॅल फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट ऑफ सच डिसिजन हॅव इफेक्ट ओनली इन सच मॉडिफाईड फॉर्म. म्हणजे जसं जर मॉडिफाईड केलं असेल त्या फॉर्ममध्ये होईल और जर केलंच नसेल तर टू बी हॅव नो इफेक्ट as the case may be. So however that any such modification or annulment shall be without prejudice. म्हणजे कोणताही धक्का न लागता टू द व्हॅलिडिटी ऑफ एनिथिंग प्रिव्हियसली डन ऑर ओमिटेड टू बी डन अंडर दिस ऍक्ट. ठीक आहे. त्या अंडर जर इतर पाठीमागे कुठली ऍक्शन दिली असेल तर त्याला कुठला धक्का लागत नाही. ठीक आहे. तर 29. If the difficulty arises in giving effect of the provisions of this act, the state government may, as occasion arises, by an order published in the official gazette, do anything not inconsistent with the provisions of for the purpose of removing default. State government remove करते
आफ्टर द म्हणजे हा जो झालाय ना 28 एप्रिल 2015, तिथून पुढं 2 वर्षांच्या आतमध्ये ते डिफिकल्टी रिमूव्ह करायचं. आता काय याचा संबंध आहे का? मग संपला, याचा संबंधच नाही आता. ठीक आहे. एव्हरी ऑर्डर मेड शॅल बी लेड बिफोर इच हाऊस ऑफ द स्टेट लेजिस्लेचर. हा ऍक्टच म्हणजे त्याची पॉवरच संपून गेली आहे. आता सेक्शन 30, द महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऑर्डिनन्स 2015 इज हिअर बाय रिपील्ड. जो राज्यपालांनी दोन्ही स्टेट हाऊसमध्ये, दोन्ही हाऊसेस ज्यावेळेला रनमध्ये नव्हती त्यावेळेला हा ऑर्डिनन्स काढला होता ना, हा बरखास्त झालाय असं म्हणतात ते. नॉट विथ स्टँडिंग सच रिपील, एनिथिंग डन ऑर एनी ॲक्शन टेकन अंडर द ऑर्डिनन्स, या अध्यादेशाखाली कुठली जर ॲक्शन घेतली असेल किंवा पब्लिक सर्व्हिस त्यावेळेला प्रोव्हाइड केली असेल, शॅल बी डीम टू हॅव बीन डन टेकन ऑर इश्यूड. म्हणजे त्याच्याला काय हे नाही होणार का ऑर्डिनन्स बरखास्त झाला म्हणून ते पण निघून गेला असं नाही होणार. ॲज द केस मे बी अंडर द करस्पॉन्डिंग प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट. ठीक आहे. तर हा झाला तुमचा RTS ॲक्ट. ठीक आहे. ह्याच्या बाहेर क्वेश्चन जाण्याचे चान्सेस फारच कमी आहेत. हा व्यवस्थित तुम्ही एकदा रीड करून व्यवस्थित कंटिन्युअसली रिपीटेडली वाचा, तुम्हाला कळून जाईल की नेमकं काय करायचं आहे याच्यातलं आणि काय नाही करायला पाहिजे. ठीक आहे.